Hello friends, I'm Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we are going to start 6 standards day 4 bridge course activities. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे सध्या आपण ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीज वरती व्हिडिओज बनवित आहोत. ऑलरेडी आपण डे 1, डे 2, डे 3 या वरती व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. ओके. आजचा जो डे 4 ची ॲक्टिव्हिटी आहे 6 स्टँडर्डची त्याच्यामध्ये आहे हाऊ टू राईट शॉर्ट मेसेज. शॉर्ट मेसेज किंवा दिलेल्या पॉईंटनुसार एसे रायटिंग कशा प्रकारे करावे याच्यावरती आहे. लेट्स गो. शॉर्ट मेसेज और एसेज. कॉम्पिटिशन म्हणजे आजची डे 4 ची ॲक्टिव्हिटी तुम्ही शिकल्यानंतर विच क्वालिटी और स्किल विल डेव्हलप, तुमच्यामध्ये कोणते गुण डेव्हलप होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर यू आर एबल टू राईट अ शॉर्ट मेसेज. तुम्हाला थोडक्यामध्ये मेसेज जसं आपलं व्हॉट्सॲप मेसेज करतो किंवा टेक्स्ट मेसेज करतो ते तुम्ही लिहायला शिकणार आहात. अनदर थिंग इज दॅट बाय द हेल्प ऑफ द पॉईंट दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मेसेज तर लिहू शकाल, त्याच्याबरोबरच यू विल बी एबल टू राईट अँड एसे, तुम्हाला निबंध लेखनही करता येईल. सो या प्रकारे शॉर्ट मेसेज अँड रायटिंग अँड एसे, निबंध लेखन या दोन गोष्टी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळणार आहे किंवा ते स्किल तुम्ही डेव्हलप करणार आहात. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये काय काय कव्हर करणार आहेत म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवरचा आजचा व्हिडिओ आहे जे सांगितल्याप्रमाणे शॉर्ट मेसेज आणि रायटिंग अँड एसे याच्यावरती आहे. चला तर आपण ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीजला सुरुवात करूया. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर दॅट इज डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, नंबर द फॉलोइंग कार्ड्स अँड प्रॉपर सिक्वेन्स. इथे तुम्हाला कार्ड दिलेले आहेत 1, 2, 3, 4 अँड 5, 6 कार्ड्स आहेत. आता हे काय आहे जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, दिस इज द रेसिपी ऑफ मेकिंग लेमन टी. लेमन टी बनवण्याची रेसिपीचे काही स्टेप्स दिलेले आहेत. बट दीज स्टेप्स आर नॉट इन अ सिक्वेन्स. या जे स्टेप्स आहेत ते योग्य क्रमाने नाही आहेत. तर तुम्हाला काय करायचे आहेत, आफ्टर रिडिंग ऑल दीज स्टेप्स यू हॅव टू राईट इन अ प्रॉपर सिक्वेन्स ऑर प्रॉपर ऑर्डर. योग्य ऑर्डरमध्ये ते सिक्वेन्समध्ये लिहायचे आहेत. काय आहे ते आपण बघूया. फर्स्ट आहे ॲड शुगर और हनी. तुम्ही साखर किंवा मध घाला किंवा पेल्यामध्ये टाका या अर्थाने. देन स्टर अँड एन्जॉय इथे दिलेलं आहे. त्यानंतर ते ढवळा आणि आनंद घ्या. स्क्वीज द लेमन. लेमन लिंबू पिळा तुम्ही त्याच्यामध्ये. त्यानंतर दिलेलं आहे पॉर द बॉइल्ड वॉटर इन टू द कप. गरम केलेलं पाणी तुम्ही कपमध्ये ओता. पॉर म्हणजे ओतणे. बॉइल वॉटर पाणी गरम करा. ॲड टी बॅग टू अ कप. कपमध्ये टी बॅग ॲड करा किंवा आतमध्ये टाका या अर्थाने. सो दीज आर द पॉइंट्स ॲट वी कॅन से दॅट दीज आर द स्टेप्स ऑफ मेकिंग लेमन टीच्या त्या स्टेप्स आहेत. त्याचे आन्सर काय असेल, पहिली स्टेप कोणती असू शकते, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप कोणती असेल ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर इट्स आन्सर इज गिवन हिअर. त्याचा आन्सर या प्रकारे दिलेला आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे की वी हॅव टू बॉईल द वॉटर. पाणी गरम करायचं आहे. त्यानंतर आपण काय करतो, गरम केलेलं पाणी पोर. पोर म्हणजे ओता. द बॉइल्ड वॉटर इन टू द कप. कपमध्ये ते गरम केलेलं पाणी ओता. देन ॲड टी बॅग. त्यामध्ये टी बॅग टाकायची आहे. देन स्क्वीज द लेमन. त्या गरम पाण्यामध्ये जे टी बॅग पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. अँड ॲड शुगर और हनी किंवा त्याच्यामध्ये नंतर तुम्ही साखर किंवा मध त्याच्यामध्ये ॲड करू शकता. अँड देन हे सर्व टाकल्यानंतर स्टर म्हणजे ते ढवळा आणि तुम्ही त्या लेमन टीचा एन्जॉय करा. सो दिस इज द रेसिपी ऑफ मेकिंग लेमन टी. लेमन टी बनवण्याची ही रेसिपी आपण बघितली. तर तुम्हाला आणखीन सोपं हवं असेल तर हेच कधी कधी तुम्ही 6 स्टँडर्डमध्ये आहात, कधी त्या शब्दांचा अर्थ कळत नाही, मी बोललेलं लक्षात राहणार नाही, तर ते मुद्दामून मराठीमध्ये पण दिले. बॉईल वॉटर म्हणजे काय म्हटलेलं आहे की पाणी उकळा. ठीक आहे. पुट द बॉईल वॉटर इन टू द कप. अर्थात उकळलेले पाणी कपामध्ये ओथा. ॲड टी बॅग्स टू अ कप. कपात टी बॅग टाका. स्क्वीज द लेमन. ॲट मीन्स लिंबू पिळा. ॲड शुगर और हनी. साखर किंवा मध घाला. हे ऑप्शनमध्ये ठेवलेलं आहे, साखर किंवा मध दोन्हीपैकी एक. अँड स्टर अँड एन्जॉय. ढवळा आणि लेमन टीचा एन्जॉय करा. सो इथे मराठीमध्ये ते दिलेलं आहे, आपल्याला बघू शकता. नेक्स्ट दिलेलं आहे रोल प्ले. रोल प्ले द अबाव ॲक्टिव्हिटी विथ युअर फ्रेंड.
जे लेमन टी बनवण्याची रेसिपी आपण बघितली, ते तुम्ही 2 मित्रांमध्ये एक रोल प्ले म्हणजे त्यांना डायलॉग देऊन ते कशाप्रकारे बनवायचे, एकमेकांना कसे बोलतील या प्रकारे तुम्ही करू शकता. टिप्स दिलेले आहेत. ते रोल प्ले करताना किंवा त्याच्यावरती संवाद तयार करताना ऑल्वेज आस्क अॅन ॲडल्ट फॉर हेल्प व्हाईल डुईंग द किचन ॲक्टिव्हिटीज. आता किचनमध्ये जाऊन तुम्ही यू विल बी मेकिंग लेमन टी बनवणार, तुम्ही गॅस पेटवणार, तेव्हा त्यावेळी काय करायचं की स्वयंपाकघरात गेल्यानंतर किंवा जसं गॅस वापरणं वगैरे तुम्ही भाज्या कापणे असेल त्यावेळी तुम्ही मोठ्या घरामधील ॲडल्ट म्हणजे मोठ्यांची तुम्ही हेल्प घ्यायची आहे. ठीक आहे. आणखीन काय सूचना दिल्या आहे, बी केअरफुल वेन स्क्वीजिंग अ लेमन टू अवॉइड गेटिंग ज्यूस इन युअर आईज. लिंबू पिळताना रस डोळ्यात जाऊ नये याची देखील काळजी घ्या. सो दीज आर द सम ऑफ द टिप्स यू हॅव टू टेक केअर. या काळजी घ्यायच्या. आता आपण बघूया जो सांगितलेला आहे रोल प्ले करायला, तो कसा रोल प्ले करणार मेकिंग अ लेमन टी बद्दल, ते इथे मी आन्सर दिलेलं आहे. ते बघा, इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये दिलेलं आहे. ए और बी आपण हे कॅरेक्टर दिलेलं आहे. ए किंवा बीचे जे आहे ते कॅरेक्टर्स आहेत. तुम्ही त्याची नावं देऊ शकता. ठीक आहे. ए आणि बी आपण कॅरेक्टर दिले. ए सेड, ए म्हणाला, काय म्हणाला, लेट्स मेक लेमन टी. चल आपण लेमन टी, लिंबू पाणी किंवा लेमन टी बनवूया. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? एने विचारलं की फर्स्ट स्टेप काय आहे? बी सेड, फर्स्ट बॉईल सम वॉटर. प्रथम आपण थोडे पाणी उकळावे. ए सेड, व्हॉट डू वी डू नेक्स्ट? त्यानंतर आपण काय करायचं? बी सेड, पोर द बॉइल्ड वॉटर इन टू द कप. उकळलेले पाणी कपामध्ये ओता. ए सेड, देन व्हॉट? त्यानंतर काय? बी सेड, ॲड टी बॅग टू द कप. कपामध्ये टी बॅग घाला. ए सेड, व्हॉट कम्स आफ्टर दॅट? त्यानंतर काय? बी सेड, स्क्वीज द लेमन इन टू कप. कपात लिंबू पिळा. ए सेड, शुड वी ॲड शुगर? आपण शुगर ॲड किंवा साखर त्याच्यामध्ये घालायची का? बी सेड, येस, ॲड शुगर ऑर हनी. साखर किंवा हनी मध तुम्ही घालू शकता इफ यू लाईक, तुम्हाला जर आवडत असेल. ए सेड, व्हॉट इज द लास्ट स्टेप? लास्ट स्टेप काय आहे? स्टर वेल, स्टर वेल and enjoy your lemon. After the last step, that your lemon tea will be ready and you can stir it and you can drink it. That means you can enjoy that lemon tea. अशा प्रकारे लेमन टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता. सो या प्रकारे ते काय केलेलं आहे की दिस इज द रेसिपी ऑफ मेकिंग लेमन टी इन फॉर्म ऑफ डायलॉग किंवा डायलॉगच्या रूपामध्ये एक रोल प्लेच्या रूपामध्ये लेमन टीची प्रक्रिया इथे दाखवलेली आहे. Now let's go for a next activity, that is writing short message and essay. याच्या अंतर्गत read the following example of short message and essay. इथे short message लिहिण्यासाठी काही पॉइंट्स दिलेले आहेत. ते पॉइंट्स रीड करा आणि त्याच्या बाय द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स एक मेसेज किंवा तयार करायचं आहे. ते ऑलरेडी दिलेलं आहे, ते आपण बघूया. फर्स्ट वर्ड दिलेला आहे सॉरी, माफ कर. आई, मदर. लास्ट मी हरवलो. लंच बॉक्स, टिफिन बॉक्स, लंच बॉक्स हरवला आहे. स्कूल, शाळा. अच्छा, दीज आर द पॉइंट्स. आता हे पॉइंट्स आहे, या पॉइंट्सवरून मेसेज बनवलेला आहे. बघा, आन्सर तयार केलेला आहे. काय मेसेज दिलेला आहे? आय एम व्हेरी सॉरी मम्मी. एस्टरडे, मम्मी मला माफ कर. एस्टरडे आय लॉस्ट माय लंच बॉक्स. काल मी शाळेमध्ये शाळेमध्ये लंच बॉक्स हरवलो. नमनने म्हटलेलं आहे. सो या पॉइंटच्या आधारे आपण हा मेसेज तयार केला. आता तुम्ही बोलाल इथे पॉइंट दिलेत आणि मेसेज तयार कसा केला, याच्या स्टेप्स काय असतील ते आता आपण बघूया. ठीक आहे. अशा प्रकारचा मेसेज तयार करण्यासाठी हाऊ टू गो, कशा प्रकारे आपण मेसेज तयार करू शकतो. फर्स्ट थिंग इज दॅट, पहिली गोष्ट म्हणजे शॉर्ट मेसेज करताना, शॉर्ट मेसेज म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या. शॉर्ट मेसेज इज अ ब्रीफ नोट यूज टू एक्सप्रेस अवर फिलिंग्स. आपल्या भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी एक थोडक्यात एक नोट असते, एक संदेश असतो, इन्फॉर्मेशन असते. त्या मेसेजमधून आपण वी कॅन एक्सप्रेस, आपण व्यक्त करू शकतो. काय व्यक्त करू शकतो? फिलिंग्स, इन्फॉर्मेशन, थॉट्स इन अ सिम्पल अँड क्लिअरली वे. एक साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या भावना, विचार व्यक्त करीत असतो, जे 1-2 वळीमध्ये, दॅट इज कॉल्ड मेसेज. ओके. आता हा मेसेज तयार करताना
स्टेप्स कोणत्या फॉलो करायच्या? स्टेप 1 इज दॅट रीड द गिव्हन पॉइंट. दिलेले पॉइंट्स काळजीपूर्वक वाचा. जसे ते दिलेले आहेत की सॉरी, मदर, लॉस्ट, लंच बॉक्स, स्कूल. ओके. आता याच्यावरती थोडीसे डिस्कशन करा किंवा ऑब्झर्वेशन करा किंवा तुम्ही स्वतः क्वेश्चन तयारचे बनवा म्हणजे तुम्हाला मेसेज लिहायला इझी आहे की हू इज द मेसेज फॉर. हा मेसेज कोणासाठी आहे? हा मेसेज मदरसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यावरती क्वेश्चन जर विचारला व्हॉट हॅपन, काय घडलं नेमकं? लॉस्ट द लंच बॉक्स, शाळेमध्ये लंच बॉक्स हरवला. वेअर डिड द हॅपन, हा लंच बॉक्स कुठे हरवला? ॲट स्कूल, शाळेमध्ये. हाऊ डज द रायटर फील, मग रायटरला काय वाटलं? सॉरी. म्हणजे जे पॉईंट्स आहे ते तुम्हाला इथून उत्तर मिळालेलं आहे. मदर, लॉस्ट लंच बॉक्स ॲट स्कूल आणि सॉरी. आता हे भेटल्यानंतर मग ते योग्य क्रमाने तो मेसेज एक अर्थपूर्ण वाक्यामध्ये बनवून तो लिहायचा आहे. उदाहरण आपण अरेंज द पॉईंट्स, ते पॉईंट्स आपण अरेंज केले. वी शुड अरेंज द पॉईंट्स इन अ मिनिंगफुल ऑर्डर. एक अर्थपूर्ण क्रमाने ते पॉईंट्स अरेंज केल्यानंतर, मांडणी केल्यानंतर एक कम्प्लीट सेंटेन्स तयार होईल की ज्याचा अर्थ पूर्ण असेल. वी शुड नॉट सिम्पली ऑर कॉपी द वर्ड्स. आहे त्याची कॉपी वर्ड्स करायचे नाही की त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा वर्ड्स ॲड करून एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे अँड एक्सप्रेस द कम्प्लीट आयडिया. त्याच्यामध्ये एक विचार व्यक्त केला जाईल किंवा तुम्हाला जे म्हणायचं आहे ते व्यक्त केलं जाऊ शकतं. ज्याप्रमाणे आपण बघतो हे पॉईंट्स ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळालं की आय एम व्हेरी सॉरी मदर. ठीक आहे, हे एक वाक्य मिळालं. त्यानंतर येस्टरडे आय लॉस्ट माय लंच बॉक्स ॲट स्कूल. आणि यावरून आपल्याला फायनल मेसेज तयार झाला. आय एम व्हेरी सॉरी मदर. ही वरची दोन वाक्य जोडलेली आहेत. येस्टरडे आय लॉस्ट माय लंच बॉक्स ॲट स्कूल, नमन. सो दिस वे ह्या स्टेप्स फॉलो केल्यात. इफ यू फॉलो ऑल दीज स्टेप्स की अगोदर तो पॉईंट्स रीड करा, त्याच्यावरती थोडं ऑब्झर्वेशन करा, डिस्कशन करा आणि मग त्या पॉईंटचे एक प्रॉपर ऑर्डरमध्ये टाकून तुम्ही मेसेज बनवू शकता. सो ही एवर. आता वन मोर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर, ती आपण बघूया. काय म्हटलेलं आहे की माय फेवरेट ॲनिमल. जसं तुम्हाला निबंधाला विषय असतो त्याप्रमाणे एक निबंधाचा विषय आहे माय फेवरेट ॲनिमल कॅट. कॅटवरती मग इथे पॉईंट दिलेले आहेत. काय पॉईंट आहे? फ्रेंडली आहे, स्मार्ट आहे, हुशार आहे, ब्युटिफुल अँड सॉफ्ट फर. तिचे जे त्वचा किंवा फर आहे ते सॉफ्ट आहे, फन टू प्ले, त्याच्यावर खेळताना मजा येते, आणि मिल्क. सो दीज आर द पॉईंट्स अँड बाय द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स वन शॉर्ट एसेज, एक निबंध थोडक्यामध्ये लिहिलेला आहे तो बघा कशा प्रकारे. माय फेवरेट ॲनिमल इज कॅट. वाक्य कशी छोटी छोटी बनले त्या प्रकारे तुम्ही स्वतःच्या मनाने वाक्य बनवायचे आहेत. कॅट्स आर फ्रेंडली अँड स्मार्ट. ठीक आहे, कॅट्स हे खूप फ्रेंडली असतात आणि हुशार असतात. दे हॅव ब्युटिफुल अँड सॉफ्ट फर. फर म्हणजे त्याची कातडी आपण म्हणू शकतो, ते सॉफ्ट असते. दे लाईक दे लाईक मिल्क अँड ड्रिंक. मिल्क टू ड्रिंक, त्यांना दूध प्यायला आवडते. देअर आईज शाईन ॲट नाईट. त्यांचे डोळे रात्री चमकतात. समटाइम्स वी गेट फ्रायटन टू देम. समटाइम्स वी गेट फ्रायटन ऑफ देम. काही वेळा आपल्याला त्यांची भीती वाटते. कॅट्स आर रिअली फन टू प्ले विथ. कॅट्स खरोखर त्यांच्यावर खेळायला म्हणजे मजा येते. सो वी हॅड डन. इथे तुम्हाला ऑलरेडी त्या पॉईंटच्या आधारे काय करून दिलेलं आहे की एक मेसेज, शॉर्ट मेसेज बनवून दिला आहे. तर सी ॲक्टिव्हिटी काय? ऑब्झर्व द अबव एक्झाम्पल अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता वरती आपण दिलेल्याप्रमाणे पॉईंटच्या आधारे जे बनवून दिलेलं आहे माय कॅटवरती जो शॉर्ट निबंध एसे, त्यानुसार खाली तुम्ही स्वतः बनवायचं आहे. राईट अ शॉर्ट मेसेज युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंटच्या आधारे तुम्ही शॉर्ट मेसेज तयार करा. काय आहे पॉईंट्स? काय? फ्रेंड, बर्थडे, इन्व्हाइट, पार्टी. आता वरती आपण मेसेज पण म्हणू शकतो किंवा निबंधही म्हणू शकतो. आता तो कसा बनवतो आपण त्याचे आन्सर आपण बघूया. मेसेज आपण इथे बनवलेला आहे. आन्सरमध्ये बघा जे फ्रेंड, बर्थडे, इन्व्हाइट, पार्टी. सो दीज आर द पॉईंट्स. बाय द हेल्प ऑफ दीज पॉईंट्स आपण एक शॉर्ट मेसेज तयार करा. डिअर फ्रेंड, माय बर्थडे इज ऑन संडे. आय इन्व्हाइट यू टू माय बर्थडे पार्टी. मी माझ्या बर्थडे पार्टीला मी तुला इन्व्हाइट करतो. प्लीज कम अँड मेक माय बर्थडे स्पेशल. कृपा करून ये आणि माझ्या बर्थडेला तू जॉईन हो आणि एक विशेष त्याच्यामध्ये तू सहकार्य करू शकतोस किंवा एन्जॉय करू शकतो. सो दिस वे वी कॅन क्रिएट मेसेज बाय द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये दिलेली आहे ते बघूया. काय म्हटलेलं आहे? मेक ॲटलिस्ट 2 सेंटेन्स फॉर इच वर्ड गिवन बिलो. खाली शब्द दिलेले आहेत स्कूल, गार्डन, हॉस्पिटल, बर्थडे, कंट्री, आणि याच्यावरती कमीत कमी एका शब्दावरती
दोन तरी वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे. 2 सेंटेन्सेस. जसं स्कूल आहे. दिस इज माय स्कूल. 1 सेंटेन्स. माय स्कूल इज व्हेरी ब्युटिफुल. माझी शाळा खूप सुंदर आहे. सो या प्रकारे प्रत्येक शब्दावरती तुम्ही सेंटेन्सेस बनवायचे आहेत. ते आपण सेंटेन्स बनवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता. काय स्कूल शब्द जो फर्स्ट वर्ड आहे त्याच्यावरती सेंटेन्स बनवलं. फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. दररोज मी शाळेत जातो. सेकंड सेंटेन्स. माय स्कूल हॅज अ बिग प्लेग्राऊंड. माझ्या शाळेला मोठे खेळाचे मैदान आहे. नेक्स्ट वर्ड जो आहे गार्डन त्याच्यावरती सेंटेन्स बनवलेला आहे. देर आर मेनी फ्लावर्स इन द गार्डन. तिथे गार्डनमध्ये पुष्कळ फुलं आहेत. सेकंड सेंटेन्स. आय वॉटर द प्लांट्स इन द गार्डन. मी बागेला दररोज पाणी देतो. ओके, सो दीज आर द टू सेंटेन्सेस. नेक्स्ट वर्ड इज हॉस्पिटल. हॉस्पिटलवरती दोन वाक्य बनवलेले आहेत. स्टिक सिक पीपल गो टू द हॉस्पिटल. आजारी लोक दवाखान्यामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जातात. अँड सेकंड सेंटेन्स. डॉक्टर वर्क्स इन द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स काम करतात. नेक्स्ट सेंटेन्स दॅट इज अ बर्थडे. द फर्स्ट सेंटेन्स इज माय बर्थडे इज इन जुलै. सेकंड सेंटेन्स. आय कट अ केक ऑन माय बर्थडे. मी माझ्या बर्थडेला केक कापतो. अँड वन मोर वर्ड इज दॅट इज कंट्री. देश. इंडिया इज माय कंट्री. ओके. वी शुड लव अँड रिस्पेक्ट आवर कंट्री. आपण आपल्या देशाला प्रेम केलं पाहिजे आणि आदर केला पाहिजे. सो इन दिस वे दिस टाईप ऑफ हेच वाक्य लिहा असं म्हणत आहे. वी कॅन क्रिएट दिस टाईप ऑफ सेंटेन्सेस. अशा प्रकारचे आपण वाक्य बनवू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती आपण इथे बघू शकता. काय दिलेलं आहे. राईट अ शॉर्ट एसे. आता आपण वरती मेसेज बघितलं होतं ते शॉर्ट एसे बनवायला आपण शिकूया. थोडक्यामध्ये एसे किंवा निबंध कसा लिहायचा. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पिक्चर अँड पॉइंट्स. आता इथे पिक्चर दिलेलं आहे. पिक्चर 1, पिक्चर 2, पिक्चर 3 अँड पिक्चर 4. या चित्रामध्ये काय जर बघितलं की काही मुलं आहेत. दे आर काईट फ्लाइंग. पतंग उडवतात. ठीक आहे. इथे पहिल्या पिक्चरमध्ये बघतो आपण. त्यानंतर एकाचा पतंग वरती झाडावरती अडकतो. मग एक मुलगा तो पतंग उतरवण्यासाठी वरती जातो. या पिक्चरमध्ये बघतो तो गेल्यानंतर तो खाली पडलेला आहे. झाडावर चढलेला मुलगा. त्याचा हात वगैरे काय फ्रॅक्चर झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. सो दिस इज द हा क्रम दाखवलेला आहे एक मेसेज याच्यामध्ये पिक्चरमध्ये. मग तिथे पॉईंट दिले आहेत. फ्रेंड्स आहेत. ठीक आहे. हॅपीली, हायेस्ट, स्टक. स्टक म्हणजे अडकला. रेस्क्यू सुटका केली. नॉट टू क्लाइंब. स्केअर्ड घाबरले. ब्रोक रिग्रेट त्याला पश्चाताप झाला. आता या पिक्चरच्या आधारावरती हे पॉईंट्स दिले आहेत आणि बाय द हेल्प ऑफ दिस पॉईंट्स वी कॅन क्रिएट अ शॉर्ट मेसेज. शॉर्ट मेसेज नाही ते एसे आपण बनवू शकतो. वी हॅव गिवन हिअर द टायटल फॉर द एसे. एसेला आपण टायटल किंवा नाव दिलंय केअरलेस बॉय. निष्काळजी. केअरलेस म्हणजे काळजी न घेणारा निष्काळजी असा तो मुलगा. आता निबंध बघा. वन डे एक दिवस सम फ्रेंड्स वेअर फ्लाइंग काइट्स. काही मित्र पतंग उडवित असतात. हॅपीली इन अ पार्क. एका पार्कमध्ये गार्डनमध्ये. अ बॉईज काइट गॉट स्टक ऑन द हायेस्ट ब्रँच. एका उंच फांदीवरती त्या एका मुलाची पतंगवरती स्टक होते म्हणजे अडकते. ऑफ अ ट्री. झाडावरती. ही डिसाइडेड टू क्लाइंब द ट्री. तो ठरवतो त्या झाडावरती चढण्याचं ठरवतो. टू गेट इट बॅक. तो पतंग खाली उतरवण्यासाठी. हिज फ्रेंड्स टोल्ड हिम. त्याच्या मित्रांनी सांगितलं नॉट टू क्लाइंब. आता नॉट टू क्लाइंब वगैरे इथे पॉईंट दिलेले आहेत बघा. वरती चढू नकोस. क्लाइंब म्हणजे चढणे. बट ही डिड नॉट लिसन. परंतु त्याने त्यांचं ऐकलं नाही. सून लगेच ही गॉट स्टक ऑन अ ब्रँच. तो वरती गेल्यानंतर तो पण तिथे स्टक होऊन बसला म्हणजे वरतीच अडकला. अँड बिकेम स्केर्ड. आणि त्याला उतरता पण येत नव्हतं आणि तो घाबरला. स्केर्ड. हिज फ्रेंड्स ट्राय टू रेस्क्यू हिम. त्याच्या मित्राने त्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. वाईल गेटिंग डाऊन. पण ज्यावेळी खाली उतरत असताना ही फेल. तो पडतो. ब्रोक हिज आर्म. आणि त्याचा एक खांदा ब्रोक होतो म्हणजे थोडंसं तिथे तुटतो म्हणू शकतो पण इथे इजा होते या अर्थाने. दे टूक हिम टू द हॉस्पिटल. ते त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. द बॉय रिग्रेटेड हिज मिस्टेक. जो मुलगा झाडावरती चढला होता त्याला त्याचा रिग्रेट होतो. फील होतो म्हणजे त्याला पश्चाताप वाटतो. अँड प्रॉमिस. तेव्हापासून तो प्रॉमिस करतो. वचन देतो. नॉट टू क्लाइंब ट्री अगेन. यापुढे मी कधीही झाडावरती चढणार नाही.
यावरून काय, वी शुड ऑलवेज बी केअरफुल अँड लिसन टू गुड ॲडवाइस. आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे आणि लिसन टू गुड ॲडवाइस. जे सल्ला दिला जातो तो आपण त्याचं ऐकलं पाहिजे या अर्थाने. सो दिस इज द हाऊ टू राईट शॉर्ट एसे बाय द हेल्प ऑफ पॉइंट्स. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय आहे ती आपण बघूया. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इथे ॲक्टिव्हिटी एंड होते. सो मित्रांनो, आय होप तुम्हाला डे 4 ॲक्टिव्हिटी निश्चितपणे आवडलं असेल लाईक आणि शेअर करून विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ आपला डे 5 ॲक्टिव्हिटी असणार आहे. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.